नमस्कार मित्रांनो, नवीन व्हिडिओ तुमचं स्वागत असा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर व्हिडिओ सुरुवात करूया. सकाळचे 9 वाजले आहेत. भूक तर लागली आहे भरपूर. तर इकडे बाय मस्तपैकी शेवपुरीची तयारी करता. फायनली शेवपुरीचा ताट मस्तपैकी तयार झाला. बाय मस्तपैकी शेवपुरी बनवल्या आणि आता आम्ही सगळे खातलो. बघू आजी देऊन पहिली आजी कशी रिॲक्शन करता शेवपुरीवर. हा जाय जा मग आजी चांगलेला आंबट बरं झाला. आंबट गोड तिखट पाणी आणि सांगले नका माहिती काय दिले बॉटल तिखट माया करू गावी गाय पाना गाव आणखी नाही आपण खायला पाणी आपल्या फळात असा भातो तो बाय तो भातो माझं नाको दोन भात आणि त्याचं लग्न होते ते राहा त्याच्या हातात आमचा आई किसने घेऊन ये किसनी बारी आहे रा बारी आहे नको नको मार दे घे मार दे म्हणतो का पैसे पोरगे खया कोणा बाया हा कोणा बाया आपले दोघांका कामा झेपत नाही एखादा लग्न करता आणि तू टिकली लावून येता हे बघ असा तिथं लावताय आधी येता आणि मग आज मी जाणार होते मुंबई. त्यामुळे पप्पाने आज सकाळीच जाऊन मस्तपैकी नांदगावातनं मासे घेऊन इले. माशांत आणलेले होता सुळे आणि मांदेली. आज आमचं बेत होतं माशाचंच. तर मी पण ठरवलंय म्हटलं मग आज घराच्या अंगणातच बनवायचा सगळ्यांसोबत. तुमका तरी 3 दिले आणि कसून 2 आणतो. माझ्या भावाची ओळखीची होती. तू सगळं घेऊन जा. तू चटणी हा इला ते तापा दे काय ताप ह्याच्यात होत पाणी कोकम बाया कोकम आधी टाकायचा. आधी नाही टाका आधी तू गप्रो मी ढवळते चढली अकडे आधी जोर लावून भाकरी भाजीत होती. तर तकडे आतेन मागचं पुढचं न विचार करता मासे सारा सोडून दिल्या. ओळख दाखवायची नाही हे बाजूक ठेवलेले मासे भाजूक ठेवलेले. आता हे आम्ही भाजतलो. शाबास पाणी लाव बायग्या आवडत नाही बायग्याक मांदेली वय्या या काकुळे वय आण टाटा टाटा अक्षय एवढ्या नको पाणी लावताच फिरव थांब तो भाकरी भाता जर कोण केल्या आई सुरी दे. अरे सुरी मागं मागं जाणार काय तू बघ मासो आई काळी चल बस बसा नाही इकडे बघा. आता काय न हे काय करतात शालू काय ना. काय करून चला सुट्टी संपली आणि आता मी चाललोय मुंबईत. सागर इल्लो माका सोडूक BMW घेऊन त्याची. आणि आम्ही आता जातलो कणकवली स्टेशनला. सागर मग ते ट्रेनमध्ये बसवीत आणि मग आपल्या घरात जाईल.
18 म्हणजे आता बघ ना दादा, आता हे 18 वर लव कणकवली. चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण हेच थांबूया. लवकरच भेटू नवीन व्हिडिओत. आजचा व्हिडिओ कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा.